नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची कचोरी। चला तर मग सुरुवात करूया। कचोरी तयार करण्यासाठी आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, ओवा घ्यायचा आहे, व्यवस्थित क्रश करून टाकायचं आहे त्याच्यात, आणि 3 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे याच्यात, आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे सगळं तूप या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याच्याने आपले कचोरी खुसखुशीत होणार आहे। अशी मूठ तयार झाली पाहिजे। आता आपण हे मळून घ्यायचं आहे। आता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम सैलसर मळायचं आहे। आपला डो आता तयार झालाय। त्याला आता थोडा वेळसाठी रेस्ट करायला ठेवू। कचोरी तयार करण्यासाठी आपण मूग डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम, 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। आपल्याला मसाला तयार करण्यासाठी 1 मोठा चमचा जीरा, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धना, 1 अद्रकचा तुकडा आपण छोटा बारीक कट करून घेतलेला आहे, आणि हिंग। सर्वात आधी आपण जीरा, बडीशेप आणि धने हे थोडेसे भाजून घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचे। आणि आपण ही जी डाळ घेतलेली आहे ती सुद्धा आपण दरदरीत वाटून घ्यायची आहे। आपण धना टाकून बारीक गॅसवर आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे। तो धना, बडीशेप आणि जीरा हे तिन्ही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम बारीक पाहिजे एकदम। आपली डाळ पण जाडसर वाटून घेतलेली आपण। आता आपण याला फोडणी द्यायला घेऊया। 2 चमचे तेल घ्यायचं आपण। तेल व्यवस्थित गरम झालं ची फ्लेम जरा बारीकच पाहिजे। थोडासा जिरा टाकू, जिऱ्यानंतर आपण हे अद्रक टाकून घेऊ, आणि हा मसाला सुद्धा टाकू। आणि याला परतून घेऊ। हे परतलं गेलं की आपण बेसन घेतलं होतं ते बेसन याच्यामध्ये ऍड करू। गॅस बारीकच पाहिजे। बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं याच्यामध्ये। बेसन भाजलं गेलं
आपण हे हिंग टाकून घ्यायचंय. आपला मसाला भाजला गेलाय. आता याच्यामध्ये आपण ही जी डाळ वाटून घेतली होती ती टाकायची आहे. आता याच्यामध्ये काही मसाले ऍड करू. आपण मीठ टाकून घ्यायचंय. अर्धा चमचा लाल मिरची टाकायची. अर्धा चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चमचा याच्यामध्ये साखर टाकायची. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपली डाळ याच्यामध्ये व्यवस्थित कुक झाली पाहिजे. आपलं सारण तयार आहे. आता आपण हे थोडं थंड होऊ देऊया. आपल्या एकीकडे तेल तापतंय, तोपर्यंत आपण कचोरी करायला घेऊया. एक छोटासा पेढा घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचंय. त्याची अशी छोटीशी वाटी बनवून त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचंय. आणि असा पॅक करायचंय. आणि थोडंसं हलक्या हाताने याला फक्त लाटून घ्यायचंय. आपण एक पेढा घ्यायचा आहे. त्याची एक वाटी तयार करायची. त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं सारण भरायचंय. आणि व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचंय. हे पॅक झाल्यानंतर आपण हे हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचंय. आता आपण याला तळून घेऊया. अजिबात हलवायचं नाही. गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवलेली आहे.
आपली कचोरी झालेली आहे, पण ही आता काढून घेऊ. आता आपण या कचोरी पलटी करून घेऊ. एकदम छान फुगलेले आहेत. गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे. आपली कचोरी तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.